त्यांना सांगा की डायबिटीज हा रोग नाही, तो जातोच आणि त्यासाठी माधवबागची ट्रीटमेंट नक्की घ्या. वेलकम टू PR की दुनिया फ्रेंड्स. माधवबागचा व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह आहे. नमस्कार फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत माधवबाग क्लिनिक ठाणे समतानगर इकडे. इथल्या डॉक्टर हर्षा महाजन आहेत, त्या इथल्या संचालिका आहेत आणि आज आपल्याला खास इन्व्हिटेशन आहे. इथे प्रोग्राम आहे. मधुमेह म्हणजे त्यांचा बरे झालेले आहेत अशा पेशंटना खास बोलवण्यात आलेलं आहे. सो आज आपण सगळ्यांना भेटणार आहोत आणि डायबिटीजची थोडक्यात आपण माहितीही घेऊया आणि भेटूया आपण आता डॉक्टरांना. या आहेत डॉक्टर हर्षा महाजन आणि या आहेत डॉक्टर वैशाली. ह्या माझ्या बहिणच आहेत. सो त्या इकडे ह्यांच्याबरोबर आहेत आणि आपण नेहमी म्हणतो की साखरेचं कणा त्याला देव देणार, पण हल्ली असं झालं की साखरेचं कणा त्याला डायबिटीस होणार. त्याच्यामुळे डायबिटीसचं काय आहे म्हणजे त्याचं क्युअर होण्यासाठी जर काही असेल तर आपण ते नक्कीच ऐकून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर हर्षा महाजन. आज आमच्या माधवबाग वर्तकनगर क्लिनिकतर्फे आम्ही एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे. या प्रोग्राममध्ये गेल्या 1-2 वर्षापासून आमच्याकडे जे डायबेटिक पेशंट येत आहेत आणि ज्यांनी त्यांच्या मधुमेहावर विजय मिळवला आहे, मधुमेहामधनं डायबिटीसमधनं जे रिव्हर्स झालेले जे काही पेशंट आहे, या पेशंटचा आज आम्ही सत्कार समारंभ इथं आयोजित केला आहे. खूप आम्ही स्टाफ सगळेजण एक्सायटेड आहोत. आम्ही जे आजवर केलेलं काम आहे किंवा पेशंटने जे स्वतः घेतलेले कष्ट आहे त्याचा आज आम्हाला जे काही दिसतंय की बरेच जे पेशंट आहेत ते GTD निगेटिव्ह झाले आणि त्यांचा सत्कार समारंभासाठी आज आम्ही सगळे गोळा झालेलो आहे. सो ॲक्च्युली मी जेव्हा ऐकलं म्हणजे डॉक्टर वैशालीनी जेव्हा सांगितलं की डायबिटीसमधनं क्युअर झालेल्या पेशंटचा सत्कार येतो, मीही एक्साइट झाले की म्हणजे डायबिटीस पुढे जाऊ शकतो किंवा तो म्हणजे आता त्यांना म्हणजे तू सांगितलं त्याप्रमाणे त्यांना शुगर त्यांना प्रत्यक्ष देऊन त्यांची परत ब्लड टेस्ट होणार आणि त्याच्यानंतर त्यांचे रिपोर्ट चेक केले जाणार. हे माझ्यासाठी पण एक्साइटिंग होतं. सो आता आपण पुढच्या प्रोग्रामला बघूया. प्रत्येक आलेल्या पेशंटचं व्यवस्थित चेकिंग केलं जातं इथे. हाईट, वेट, ब्लड टेस्ट आणि इतरही काही जरुरी जर टेस्ट असतील त्या सगळ्या केल्या जातात. आज आपण इकडे मधुमेह मुक्ती सोहळा साजरा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. आपण नेहमी ऐकतो की एकदा का डायबिटीस झाला म्हणजे तो आयुष्यभर आपल्याला गोळ्या घ्याव्या लागणार, पण माधवबागने हे सिद्ध केलेलं आहे की डायबिटीस हा आपण आयुष्यभर कॅरी करण्याची गरज नसते, औषधं गोळ्या घेण्याची गरज नसते. तो एक फक्त लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि जर आपण आपली लाईफस्टाईल चेंज केली तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. डॉक्टर स्मिता झांबरे इथे आलेल्या आहेत. त्या स्वतः MD आयुर्वेद आहेत, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन मध्ये. ब्लॉकेजेस रिव्हर्स होतात म्हणजे तुम्हाला एखादं ऑपरेशन केलं, समजा स्टोनचं ऑपरेशन केलं, अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं तर ते तुम्हाला काढून दाखवलं जातं. ओके, पण ब्लॉकेजेसचं ऑपरेटिव्ह करताना तिला फक्त एक बायपास टाकला जातो, ब्लॉकेजेस काढले जात नाही. बऱ्याच लोकांना हा जो एकदम बेसिक कन्सेप्ट आहे हाच माहीत नसतो. पण आपण जेव्हा आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करतो आणि आयुर्वेदिक ज्या औषधी आपल्या चिकित्सा आहे या चिकित्सेच्या सहाय्याने, पंचकर्माच्या सहाय्याने तुमच्या शरीरामधले ब्लॉकेजेस रिव्हर्स होतात. त्याला म्हणतात रिव्हर्स कोलेस्ट्रॉल ट्रान्सपोर्ट सिस्टम. आपल्याला इकडे फार प्रसिद्ध व्यक्ती किरण नागती सर इथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मी आज इथे आहे, पण थोड्या दिवसानंतर वेट लॉस झाल्यानंतर तिथे सुद्धा बसणार आहे. बरेच जण म्हणतात की तिथून आम्हाला इथे यायचं असतं, पण हा सुद्धा प्रवास तिथे बसण्याचा मला असं वाटतं आवडेल. पत्रकार सतीश कुमार भावे आयकर खात्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. सुषमा अभय ठाकूर या मॅडमचा
ही सामाजिक कार्यात महिलांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी अनेक उपक्रम आजपर्यंत राबवले आहेत. त्यानंतर अतुल तिवारी साहेबांचाही मी हर्षा मॅडमना विनंती करते की सत्कार करावा. ते एक प्रसिद्ध पत्रकार आहेत. उपस्थित मान्यवर पेशंट नाही म्हणणार कारण तुम्ही पेशंट राहिलेले नाही आहेत. आता मधुमेह डायबिटीस झाला मला हे ज्या स्टेजला आपल्याला कळतं त्यावेळेस लिटरली असं वाटतं की माझ्या आयुष्यातनं गोडवा निघून गेलाय. डायबिटीसला मित्र बनवून ठेवू नका, तर डॉक्टरांना मित्र बनवा. की डॉक्टरांना मित्र बनवून आपण मित्राचं जास्त ऐकत असतो. आहार, एक्सरसाइज. अल्पा खेत्री मॅडम त्या आलेल्या आहेत आज. मॅडमचं HbA1c सुरुवातीला 9.9 होतं आणि त्यांना मेडिसिन डॉक्टरांनी चालू केली होती, पण त्या म्हणाल्या की मी मेडिसिन घेणार नाही, मला मेडिसिन घ्यायचीच नाहीये त्या. त्यानंतर त्या आपल्याकडे आल्या आणि आज त्या GTT निगेटिव्ह आहेत. त्यांना कसं वाटतं हे त्यांच्याचकडून ऐकूया. नमस्कार. मी फेसबुक थ्रू म्हणजे फेसबुकवरती फक्त ही एक ऍड पाहिली होती की माधवबागमध्ये डायबिटीस रिव्हर्स होतो किंवा असं काही. जेव्हा मी पाहिलं तेव्हा अजिबात विश्वास नव्हता वाटला, कारण की आपण घरात जिथे राहतो किंवा आजूबाजूला प्रत्येकाकडे ऐकतो डायबिटीस झालाय, आता आयुष्यभर गोळ्या खायच्यात तुला. त्यामुळे माझी मानसिकता झाली होती की मला आता हा रोग सोबत घेऊनच राहायचंय. पण मग मी जेव्हा ती ऍड पाहिली तेव्हा मला थोडं असं वाटलं की काय हरकत आहे, आपण एकदा इथे जाऊन बघावं. आणि मी मार्च महिन्यात इथे आली, ज्या दिवशी माझं डायबिटीस HbA1c टेस्ट केली 9.4 होती आणि माझी मानसिकता होती की माझा HbA1c म्हणजे 11 पर्यंत जाऊन मी आता 9.4. त्याच्यामुळे मला माहित होतं मी माझं असंच काहीतरी असणार आहे. आणि फर्स्ट टाइम असा कॉन्फिडन्स अजिबात नव्हता की मी काही करू शकेल. पण ज्यावेळी हर्षा मॅडमनी आत्ता जसं इथे उभं राहून त्यांनी ज्या खूप सोप्या पद्धतीने डायबिटीस काय असतो, कसा असतो, त्याही पेक्षा सोप्या पद्धतीने मला त्यांनी सांगितलं. आपल्या शरीराची जी काही ते सायन्सचे शब्द असतात जे आपल्या डोक्यावरनं नेहमी जातात ते सगळे मला त्यांनी इथे आल्यानंतर खूप एकदम सोप्या पद्धतीने सांगितले. आणि त्याच दिवशी माझ्या मनात इतका कॉन्फिडन्स जागा झाला की मी ठरवून टाकलं की मी करणार. आणि त्यासोबत मला सगळ्या स्टाफने, डॉक्टरांनी वेळोवेळी इतकं छान मार्गदर्शन केलेलं आहे की म्हणजे ज्या दिवशी असं वाटेल की मला आता जमणार नाही, असं कुठेतरी लूज व्हायला लागलं की माझा परत मोरल खूप असा बूस्ट करण्याचं काम या सगळ्यांनी केलेलं आहे. आणि मला सांगायला फार आनंद होतोय की माझा ना खूप कॉन्फिडन्स इतका लूज झाला होता. वेट माझं खूप गेन झालं होतं. 95 ला मी हात लावला होता आणि घरातले मला सगळे चिडवायचे की आता तू 3 डिजिटला पण जाऊन हात लावशील. पण मला माधवबागने इतका मोठा सपोर्ट केला की आज मी 25 किलो लॉस करून तुमच्या समोर उभी आहे. आणि मी सगळ्यांना सांगेल की तुमच्या सोबत कोणी आजूबाजूला कोणी डायबिटीस असेल तर त्याला सगळ्यांना सांगा की डायबिटीस हा रोग नाही, तो जातोच आणि त्यासाठी माधवबागची ट्रीटमेंट नक्की घ्या. सरेमल जय म्हणून पण आहेत एक आमचे फॅमिली मेंबर. त्यांना याच वर्ष म्हणजे त्यांना 10 वर्ष डायबिटीस आहे आणि यावर्षी त्यांची अँजिओग्राफी केली तेव्हा त्यांच्या ब्लॉकेजेस होते आणि जवळजवळ 90% होते. त्यांची ट्रीटमेंट आपल्याकडे ब्लॉकेजेसची सुरू केली, पण त्या सोडीला त्यांना डायबिटीस पण होता आणि एक गोळी चालू होती. तर आपल्याकडे ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर जवळजवळ 3 महिन्यातच त्यांनी GTT निगेटिव्ह आणून दाखवली. इतकं छान फॉलो केलं. ते स्वतः एका कंपनीत खूप मोठ्या पोस्टवर काम आहे. मॉर्निंग, माझं नाव संदेश चव्हाण आहे. आता हे लॉकडाऊन सुरू झालं मग त्यावेळेला माझ्या वाईफने रिअलाइज केलं की देर शुड बी सम प्रॉब्लेम. शी इज ऑलरेडी डायबेटिक. शी वॉज ऑलमोस्ट टच टू 350. ती पण माधवबागमध्ये केले. तिचा पण मी एक्सपिरियन्स शेअर करेन. आणि त्यावेळेला आम्ही रिअलाइज केलं की लॉकडाऊनच्या वेळेला की काहीतरी इश्यूज आहेत, म्हणून आम्ही माधवबागमध्ये आलो. आणि त्यावेळेला कळलं की माझं ब्लड प्रेशर ऑलमोस्ट जे नॉर्मल वर्किंगमध्ये 167च्या आसपास असतं आणि कुठेतरी एक 10-10:30च्या आसपास एक 191च्या स्पाईकला पण जातं. ॲट द सेम टाईम माझं डायबिटीज जवळजवळ 250च्या आसपास आहे. माझं HbA1 8.5च्या आसपास होतं. मग त्यावेळेला मी जेव्हा कन्सल्ट केलं तेव्हा मला कळलं की हे सगळे इश्यूज आहेत. म्हणजे ज्या गोष्टी मी समजत होतो की मी नॉर्मल आहे त्या मला कळलं की मला नॉर्मॅलिटी नाही आहे. पण येस, आय एम ॲट दी बॉर्डर लाईन राईट नाव. मग तेव्हा मी ट्रीटमेंट सुरू केली आणि त्या ट्रीटमेंटनंतर माझं वजन जे 74 होतं
आज माझं मी वेट बघतोय तर कॉन्स्टंट 66-67च्या आसपास आहे. त्याच्यानंतर मी माझे योगा सुरू केले रेग्युलरली. माधवबागने मला एक चांगलं एक कन्सेप्ट सांगितला, ते म्हणजे होतं लाईफस्टाईल. म्हणजे लाईफस्टाईल जी आपली असते तीच आपण कॉन्स्टंट ठेवून चालत नाही. द वे द एज गोज ऑन लाईफस्टाईल आपली चेंज झाली पाहिजे. मी माझी लाईफस्टाईल चेंज केली. ॲट द टाईम ऑफ 5:30 आय स्टार्टेड गेटिंग अप. योगा सुरू केले. योगा सुरू केल्यानंतर वॉकिंग सुरू केलं. जे मला 1 किलोमीटर जमत नव्हतं, आज मी आणि माझी वाईफ रोज आम्ही 14 किलोमीटर चालतो. आणि इट हॅज रिअली गिवन मी लॉट ऑफ थिंग्स. अँड राईट नाव आय कॅन सी माय ब्लड प्रेशर इज ऑलमोस्ट क्लोज टू 100, विच वॉज 167-170. माय शुगर लेवल इज ऑलमोस्ट अराउंड 110. रिसेंटली मी गावी पण गेलो होतो आणि त्यावेळेला पण आम्ही वॉक करत होतो, पुष्कळ काय मी ट्राय करत होतो. आणखी माझं कुठे शुगर लेवल 60-70च्या आसपास पण टच केलं, पण मला काही इश्यूज नव्हते. पण ॲज ऑफ टुडे आय प्रे टू द गॉड की मला कुठल्याही गोळ्या नसाव्या. माधवबागच्या असं चालेल, हरकत नाही आहे, पण बाकीच्या कुठल्याही गोळ्या माझ्या आयुष्यात नसाव्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. विश्वास देशपांडे यांना डिसेंबरमध्ये 20मध्ये कोरोना झालेला आणि त्यावेळेस त्यांचं डायबिटीस ऑलरेडी होता, पण शुगर खूप वाढलेली. तर त्यानंतर ते आपल्याकडे आले, जवळजवळ मार्चमध्ये आले आपल्याकडे. पण त्यांचं डिसेंबरमध्ये दोन्ही नी रिप्लेसमेंट झालेलं असल्यामुळे पंचकर्म त्यांना करू शकत नव्हतो. मग त्यांनी फक्त आपल्याकडचा डाएट बॉक्स फॉलो केले, डाएट बॉक्स घेतले आणि काही मेडिसिन. आणि त्यानंतर 3 महिन्यातच त्यांनी GTT निगेटिव्ह आणून दाखवली. त्यांना 2 डायबिटीसची औषधं चालू होती, ती दोन्ही बंद झाली आपल्याकडे. तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि माधवबागचे मुख्य म्हणजे मी आभार मानते, कारण मी स्वतः ॲलोपॅथिक घेणारी, पण मी सगळं बंद केलं आणि माधवबागची ट्रीटमेंट सुरू केली. सगळ्यात आधी महाजन डॉक्टर महाजनचे आभार मानायला हवेत, कारण त्यांनी मला खूप समजून सांगितलं. आणि आता मी त्रास देते ते डॉक्टर कोळींना भरपूर त्रास देते. जरासं वजन वाढलं की त्यांनाच हैराण करते मी. आणि मला त्यावेळेला डाएट वगैरे दिलं होतं, पण आता मला काही नाही आहे. मी आता राजस्थानला जाऊन आले, वाळूवर खेळले, भरपूर चालले, डोंगर वगैरे त्यांचं ते आता मला सगळंच नाही सांगता येणार, थोडीशी मी विसरते पण मध्ये मध्ये. पण मी राजस्थान संपूर्ण फिरून आले, उदयपूर, जयपूर, राजस्थान. आणि दुसरं म्हणजे वाळूचं काय नाही जैसलमेर. हा, तिथे एक रात्र सगळ्या त्या थंडीमध्ये आणि सगळं आलेली आहे. आणि आता बघूया डॉक्टर कोळी काय काय सांगतात ते. बरं, आणखी मी कोणाकोणाचे आभार मानू? सगळे माधवबागचे मी आभार मानते, कारण सगळ्यांनी खूप छान आमच्याशी वागतात. मी हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरकडे आली असं मला कधी वाटतही नाही. यावर्षी माझी 76 वर्ष पूर्ण झाली, म्हणून मुलींनी माझा वाढदिवस केला आणि त्यावेळेला मला त्यांनी माधवबागचं चित्र तयार केलं आणि माधवबागला पाठवूनही दिलं की आई चालली माधवबागला. म्हणजे मी घरात नाहीये, मी माधवबागला चालले असं त्याने केलं. चला बरं, आभार मानते मी सगळ्यांचे. मला 2017मध्ये डायबिटीस डायग्नोज झालेला. माझं एज त्यावेळेस 33 होतं. त्यावेळेस डायग्नोज होणं म्हणजे मला पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं. कारण 33 एजमध्ये जर आपल्याला डायबिटीज होतोय तर आपलं लाईफच संपला. आता आपल्याला गोड खायचंच नाही, सगळंच आपल्या जीवनावर आता लाईफमध्ये रिस्ट्रिक्शन आले. पण 2000मध्ये आम्हाला आमच्या एका फ्रेंड थ्रू कळालं माधवबागबद्दल. त्यामुळे आम्ही 2018मध्ये इथं जॉईन झालो. आणि ज्यावेळेस माझी शुगर डायग्नोज झालं त्यावेळेस माझी 250 शुगर होती आणि माझं वजन 79 होतं. वजनामुळे मला भरपूर जण, जसं तर मॅडम आधी बोलला तुम्ही की वजनामुळे खरंच फॅमिली मेंबर्स किंवा सगळे आपल्याला चिडवतात, वजन किती आहे तुमचं, की कसं वाढलं. आपण म्हणतो की झालं, डिलिव्हरीनंतर झालं, याच्यानंतर झालं. पण ते मला नंतर कळालं की या शुगरमुळे, कारण ते कळालंच नव्हतं शुगर कधी झालेली. आणि त्या शुगर झाल्यामुळे वजन वाढलेलं, थकवा खूप येतो, जिने चढणं, पायी चालणं, म्हणजे खूप असा थकवा येतो. पण ज्यावेळेस मी मॅडमजवळ गेले आणि मॅडमने आम्हाला इन्सुलिन हा शब्द मी त्यावेळेस ऐकला पहिल्यांदा डायबिटीजमुळे,
आणि मॅडमनी जे एक्सप्लेन केलं की कशा प्रकारे आपण डायबिटीज रिव्हर्स करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण त्याला फेस करू शकतो, तर त्यावेळेस थोडा एक आत्मविश्वास आला की नाही आपण करू शकतो आणि केलं पाहिजे. नाही, आपल्याला भरपूर आयुष्य जगायचं आहे आणि जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. मॅडमचा जो सांगितलेली पद्धत किंवा त्यांचे जो डाएट बॉक्स ते सगळं फॉलो केलं आणि 79 माझं वजन होतं ते कमी करून मी 67पर्यंत आले. आणि त्यामुळे हेल्थवर माझे खूप चांगले इम्पॅक्ट आणि मला स्वतःला आत्मविश्वास आला आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये मी एन्जॉय करून पार्टिसिपेट करू शकते. आणि घरातल्यांनाही तोच आनंद. त्यांचा जो डाएट आहे, आधी मला वाटायचं कसं ते डाळ, ती चपाती दिसायला वेगळीच आपल्या नॉर्मल चपातीपेक्षा खूप वेगळं वाटायचं. पण आता अशी सिच्युएशन झाली की त्याच्याशिवाय जमत नाही. आणि विशेष म्हणजे माझ्या घरातल्यांनी फॉलो करायला माझ्या या डाएटमुळे त्यांनी सॅलड वगैरे सगळं म्हणजे अंगीकारलं आणि सगळ्यांच्या जीवनशैलीत आमचा बदल होऊन सगळ्यांना चांगला इफेक्ट आहे. आणि याचं सगळं श्रेय जातं आपल्या हर्षा मॅडम आणि माधवबागच्या टीमला. त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद. 2021च्या मेमध्ये एप्रिल मेमध्ये सहज आपली शुगर टेस्ट केली, पाहिली तर माझी ती 390 होती आणि माझा HbA1c 11.2पर्यंत पोहोचला होता. ते बघून म्हणजे माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. म्हटलं एवढा डायबिटीज म्हणजे एवढी शुगर वाढलेली. आणि डॉक्टरनं जेव्हा बघितलं ते फोन लावला मला, सहज आपलं यूट्यूबवर सर्च करताना ते सापडलं होतं, म्हणून मी इथे आलो. मॅडम बोलले तुम्ही काय करता, चालू करायची तर चालू करा आणि आपण ट्रीटमेंट चालू करून मग हळूहळू कमी करू. पण मी तसं न करता म्हटलं मी रिस्क घ्यायला तयार आहे आणि ॲलोपॅथिक मेडिसिन चालू न करता डायरेक्ट माधवबागची ट्रीटमेंट चालू केली. आणि 3-4 महिन्यामध्येच म्हणजे मी जे त्यांच्या डाएट किट आणि इतर सर्व मेडिसिन्स वगैरे सगळं फॉलो करून 3-4 महिन्यामध्ये होते. मे मधून मला वाटतं ऑगस्टपर्यंत 11.2 पासून माझा HbA1c 6.2वर आला आणि वेट तर मला जवळजवळ 85 होतं, ते 72पर्यंत माझं कमी झालं. त्यामुळे आणि हे करत असताना आता हायपरटेन्शनची म्हणजे ज्या BPच्या गोळ्या होत्या माझ्या सगळ्या गोळ्या चालू होत्या, टेल्मा होती, ॲम्लोडिपिन वगैरे, त्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या. आता सध्या फक्त माझं थायरॉईडचं जरा ते पण कमी झालं, पण त्याच्यावर जरा ट्रीटमेंट चालू आहे. तर मी खूप आनंदी आहे. ॲक्च्युली सर्व डॉक्टर्स आणि सर्व स्टाफचा आभारी आहे की त्यांनी ह्या म्हणजे फ्रस्ट्रेशन आलेलं मला अक्षरशः, त्याच्यामुळे मला बाहेर काढलं. सगळ्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू. कोविड के 1 साल पहले आया था क्योंकि फेसबुक का एक एडवर्टीज़मेंट में जस्ट क्लिक किया था कि यहाँ पर डायबिटीज़ और ब्लड प्रेशर के लिए इलाज होता है, तो इन्होंने कॉल किया तो मैं बोला चलो देख लेते हैं ये भी. क्योंकि उन्हीं दिनों मैं हॉस्पिटल में गया था तो डॉक्टर्स ने मेरे को एडवाइस किया था कि ब्लड प्रेशर की गोली तो चालू थी 10-12 साल से, और शुगर के लिए उन्होंने मेरे को गोली शुरू की थी. हालांकि 6.8 था मेरा H1BAC, बट डॉक्टर से एडवाइस किया था कि आप गोली खाइए. तो गोली खाने में मैं इंटरेस्टेड नहीं था क्योंकि देखा है कि जो भी शुरू करता है तो वो बाद में उसकी छुट्टी नहीं होती है. तो यहाँ आने से हर्षा मैडम से मुलाकात हुई. उन्होंने 190 मेरा ब्लड प्रेशर रहा करता था. दैट ब्लड प्रेशर ऊपर का तो 130, 135, 140 है. आई एम वेरी हैप्पी विद दैट क्योंकि मेरी एज पर तो 140 इज़ वेरी गुड. लेकिन नीचे का ब्लड प्रेशर मेरा इतना कंट्रोल हो गया कि इट केम टू 70, और अगर मैं कुछ भी करूँ तो 70 के आगे हो जाने को तैयार नहीं है. तो दवाई तो ये है. शुगर का H1BAC has come down to 5.9 with only the medicines that they had given me. I am off the medicines now. At present मैं ब्लड शुगर की भी कोई मेडिसिन नहीं खाता हूँ, और माधवबाग की इन्होंने मेरे को क्लियर किया है कि आई एम नाउ नॉर्मल विद देयर प्रैक्टिसेस. लेकिन एक पॉइंट जो यहाँ पर मैं डिफरेंटली शेयर करना चाहता हूँ कि विच हैज़ नॉट कम आउट अपार्ट फ्रॉम द मेडिसिन एंड द ट्रीटमेंट गिवन बाय माधवबाग इज आई हैव टेकन द एडवाइस गिवन बाय हर्षा मैडम. दो मेरे से एज में काफ़ी छोटी हैं, लेकिन मैं इनको अपनी गुरु माँ बोलता हूँ अपने मन में. थैंक यू वेरी मच. आई हैव से उसका वजह है कि मैं आपको बोलना चाहता हूँ कि ये पॉइंट आप शायद नोट नहीं करेंगे. मैं नॉर्मली 7:30 बजे उठने वाला आदमी था हमेशा. जब जल्दी होगी तो 6 बजे उठेंगे, तो उसके बाद भी मजबूरी से पहले आधा घंटा इधर उधर तकलीफ से, तो बाद में 6:30 बजे से काम करते थे. तो पहले चाय चाहिए थी. लेकिन उन्होंने मेरे को एक एडवाइस दी और 2-4 बार
बड़े प्रेम से ही बोला, लेकिन मैंने वो वर्ड सीरियसली लिया। उन्होंने बोला कि आप ब्रह्म मुहूर्त में उठते हैं क्या, आपको उठना ज़रूरी है? मैं बोला उठना ज़रूरी है क्या? बोलते हैं हाँ बहुत ज़रूरी है, उठना पड़ेगा। और चलने को जाते हैं? मैं कहा जाता हूँ 7 बजे 7:30 बजे निकलता हूँ। बोलता है नहीं, सूरज उगने से पहले आपको चलना पड़ेगा। आज मेरी सिचुएशन ऐसी है कि मैं हर रोज़ 3:30 बजे बेड से आउट, 4 बजे मेरा ब्रह्म मुहूर्त का ध्यान 1 घंटा विदाउट फेल मैं पिछले 1.5 साल से कर रहा हूँ। यू आर द इंस्पिरेशन फॉर दैट, लेट मी टेल यू, आई टेल यू दैट इज ए सीक्रेट फॉर्मूला। और सूरज उगने के पहले 6 बजे के पहले मैं बाहर जाता हूँ और बाई 7 आई एम बैक इन द हाउस। 4-5 किलोमीटर रोज का मेरा वॉक होता है। दैट इज द एडवाइस आई थिंक एवरीबडी शुड टेक, हर एडवाइस, हर वर्ड्स वेरी सीरियसली प्लीज। आई सिंसियरली मीन, आप एज में छोटी हैं, मैं आपको ज़्यादा नहीं बोल सकता हूँ। यू आर माई गुरुमा। अभी इससे क्या फ़ायदा हुआ कि कर्म में भी हम थोड़ा सा ध्यान देते हैं। मैं उस टाइम पर फिर ध्यान करके थोड़ा गायत्री मंत्र का भी ध्यान करता हूँ। तो जो बाकी सारी चीज़ें करनी चाहिए जो आज तक जिंदगी में नहीं की, सब थैंक यू। आणि इन्सुलिन बंद करून त्यांनी आज HbA1c 6.5 पर्यंत आणलेली आहे। इन्सुलिन बरोबर त्यांची 3 ते 4 डायबिटीजची औषधं पण चालू होती, ती सुद्धा बंद झालेली आहेत। मैं आज गर्व से कह सकता हूँ कि आज मेरी जो ये आज हेल्थ की जो है सिर्फ माधव बा की वजह से है। और इसमें मैं श्रेय दूंगा डॉक्टर हर्षा महाजन और डॉक्टर कोहली को, क्योंकि इनकी जो इंस्पिरेशन थी उसकी वजह से मैं आज इस नतीजे में पहुंचा हूं। क्योंकि मुझे डायबिटीज काफ़ी सालों से थी, करीबन 2009 से मैं डायबिटिक पेशेंट हूँ और काफ़ी सालों से मैं एलोपैथिक दवाइयाँ लेता था। और पिछले एक मार्च या फरवरी महीने में मैंने एक ऐड देखी माधव बा की, जहाँ लिखी थी कि यहाँ डायबिटीज रिवर्सल की जो प्रोग्राम है यहाँ ये लोग करते हैं। तो मैंने भी बोला चलो इनसे एक मशवरा ले ले। तो यहाँ आया, मैंने देखा कि यहाँ एक सेमिनार थी यहाँ पे, और इस सेमिनार में मैंने भाग भी लिया और मैं काफ़ी इम्प्रेस्ड हुआ। इनके जो ट्रीटमेंट लाइन ऑफ ट्रीटमेंट थी ये जो पंचकर्मा आयुर्वेदिक थी, और इसके वजह से मैं यहाँ इनके यहाँ एनरोल हुआ। और जब भी शुरुआत में मेरी जो HbA1c थी वो अराउंड 8.7 थी, और इसके पहले भी मेरी HbA1c करीबन 11-12 तक पहुंची थी एक समय में, और मेरे वेट थी 95 kgs उस टाइम पे। और आज मैं अपनी बहुत क्या कहता हूँ कि इतने गर्व से कह सकता हूँ कि आज मेरी वेट है 73। और मैं 2016 साल से मैं इंसुलिन लेता था, क्योंकि मेरी शुगर उस समय में 250-300 के आसपास थी, और मैं रोज इंसुलिन 18 यूनिट्स इंसुलिन लेता था मैं। और आज मैं एक बूंद भी इंसुलिन अभी नहीं लेता हूँ। और काफ़ी दवाइयाँ भी थी मुझे, जो ओरल दवाइयाँ थी वो भी लेता था मैं। आज सभी ओरल दवाइयाँ बंद है, सिर्फ मैं माधव बाग की जो उन्होंने जो आयुर्वेदिक जो दवाइयाँ वो लेता हूँ, और इनके जो पंचकर्मा ट्रीटमेंट है वो लेता हूँ मैं। अभी 6 महीने, अभी मार्च से लेके आज तक मैं अभी ट्रीटमेंट शुरू हुई है मेरी। और आज पहले मैं बहुत जैसे हर्षा डॉक्टर ने कहा था कि उन्होंने आधा घंटा मुझे एडवाइस दिया उन्होंने डाइट और इसके बारे में। और आज कंटिन्यूअसली मैं रोज सवेरे 6 किलोमीटर वॉक करता हूँ, डिस्पाइट मेरी जो ऑफिस की है, जो सुबह सवेरे मैं 8-8:30 बजे ऑफिस के लिए निकलता हूँ और करीबन 8-8:30 बजे घर पहुँचता हूँ। फिर भी उसके बावजूद मैं ये देखता हूँ कि मैं रोज सुबह वॉकिंग करें, और रोज सुबह मैं 6 किलोमीटर वॉक करता हूँ। सुबह 6:45 बजे से शुरुआत करके मैं जाता हूँ, 7:15 बजे तक घर पहुँचता हूँ और उसके बाद ऑफिस निकलता हूँ। तो ये श्रेय मैं इन दोनों को जाऊँगा। लेकिन सबसे बड़ी श्रेय जो की है वो डाइट की। और जो पहले मुझे स्वीट खाने की बहुत ये थी, मैं काफ़ी बहुत स्वीट खाता था। तो उसके बाद जब मैं भी रियलाइज़ किया कि नहीं भाई अभी एक एज हो गई है, बिकॉज आई एम 59 ईयर्स ओल्ड, सो मैं अभी कम करना है ये सब। तो उसके वजह से अभी कम हो गया है और अभी मैं स्वीट ही नहीं खाता हूँ। इवन दिवाली में भी नहीं खाया मैंने स्वीट। मैंने डॉक्टर को भी बोला था दिवाली में मैंने स्वीट नहीं खाया करके।
और दूसरी बात यह कि डाइट में काफ़ी मुझे बेनिफिट हुई है। इनके डाइट जो है, पहले डाइट बॉक्स लेता था, अभी डाइट बॉक्स नहीं है, फिर भी मैं घर में काफ़ी डाइट करता हूँ। काफ़ी हद तक मैंने जो भी नहीं खाना चाहता हूँ कि ये जो डाइट है और जो मैं ये प्रैक्टिस कर रहा हूँ, इसकी मैं श्रेय मेरी वाइफ को भी दूंगा। बिकॉज मेरी वाइफ की वजह से, क्योंकि वो जो है, मैं तो वो जो बना के देती हूँ मैं खाता हूँ, लेकिन उनको भी वो ये है कि उन्होंने काफ़ी मेहनत की है कि मुझे कौन से फूड देना है, कौन से फूड नहीं देना, उनको भी है। तो मैं इसमें ज़्यादा मेरा श्रेय मैं वाइफ को देना चाहता हूँ, क्योंकि उनकी वजह से आज मेरी जो ये हेल्थ की जो ये है, सिर्फ उनकी वजह से है। तो थँक यू सो मच। डायबिटीस आणि ब्लड प्रेशर दोन्हीची औषधं चालू होती, पण आता कुठलंही ॲलोपॅथी औषध गेली 2 वर्ष ते घेत नाहीये, तर त्यांना पण विनंती आहे. नमस्कार, माझं नाव यदुकेश्वर दंडवते. 2001 पासून मला शुगर होती. प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे गेलं, ट्रीटमेंटला फॉलोअपला गेलं की एक गोळी वाढवायची. खाता खाता ॲलोपॅथीच्या गोळ्या इतक्या झाल्या की ते खाण्याचा कंटाळा लागला. एक दिवस माधव बागेचा कॅम्प मी अटेंड केला आणि त्याच्यानंतर मी इथं माधव बागेला जॉईन झालो. त्यावेळेला हर्षा मॅडम आणि कोळी मॅडमनी मला अर्धा तास समजावून सांगितलं. त्यावेळेला मी पण त्यांना एक चॅलेंज केलं की मॅडम माझी बायपास झाली, त्यावेळेला माझं 77 किलोच्या खाली वजन नव्हतं आलं. किती जरी झालं म्हटलं तरी मी 77च्या खाली येऊ शकत नाही. त्यामुळे काका तुमचं वजन कमी झालं की तुमची डायबिटीस आपोआप कमी होईल. आणि खरोखर त्यांनी मला 65पर्यंत आणून ठेवला, काही म्हणजे माधव बागाच्या औषधांना. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यात टोटली ॲलोपॅथीच्या गोळ्या माझ्या बंद झाल्या. आता मी निगेटिव्ह पण आलो असतो, पण गंमत अशी झाली की स्थावर नसल्यामुळे इथं मी थोडं इकडं तिकडं थोडा डाएट माझा चुकतो, त्याच्यामुळेच मला ह्या त्रास होतो सगळा. पण माधव बागेमुळं माझ्या ॲलोपॅथीच्या गोळ्या संपल्या. 1 किलोमीटर चालताना मी 4 ठिकाणी थांबवत होतो. आज नॉनस्टॉप मी 6 किलोमीटर चालतो. पायाला सूज येणं, दम लागणं, धाप लागणं, ही सगळी लक्षणं माझी आता निघून गेली. आता त्यामुळं मला इतकं हलकं वाटतंय की पूर्वी जसं आपण होतो ते लाईफ मी आता जगतोय. आणि शुगरमुळे एवढी भीती निर्माण झाली होती मनात की माझे 1-2 रिलेटिव्ह शेतातच अटॅक येऊन एक्सपायर झाले होते. त्यामुळे मी जनरली शेतात मी कधी आत घुसत नव्हतो. मी रस्त्यावरच थांबवत होतो गाडीजवळ. काय झालं की असा प्रॉब्लेम हॉस्पिटल जायला. पण आता मनात ती सुद्धा भीती निघून गेली. आता कुठलीही गोळी नाही, फक्त माधव बागेचं गोळ्या काढा, याच्या व्यतिरिक्त मी कुठलीही औषधे घेत नाही, काय नाही. त्यांचा डाएट फॉलोअप करून आज त्याच्यामुळं मला एक तंदुरुस्ती वाटते की मी लाईफ आनंदात जगू शकतो डायबिटीसच्या विदाऊट भीती. धन्यवाद माधव बाग, धन्यवाद हर्षा मॅडम, कोळी मॅडम. रामन सर, तर त्यांना ॲक्च्युली पोलिओ झालेला लहानपणापासून आणि आता डायबिटीस पण होता. त्यामुळे एक्सरसाइज करण्याचा तसा प्रश्नच येत नाही, वॉकिंग नाही, पण तरीही त्यांनी केवळ डाएटच्या जोरावर स्वतःचा डायबिटीस रिव्हर्स करून दाखवलेला आहे. थँक्यू. आपलं रिसेप्शन डॉक्टर केबिन आहे, जिथे रेग्युलर पंचकर्माला येणाऱ्या पेशंटचे पॅरामीटर्स वगैरे घेतले जातात. असं स्ट्रेस टेस्टसाठी आपल्याकडे ट्रेडमिल पण आहे. ही आपली मेन कन्सल्टिंग रूम आहे, जिथे डॉक्टर हर्षा महाजन कन्सल्टिंग करतात. अवॉर्ड्स मिळालेली आहेत. सेंट्रल आरआयसी मधलं नंबर 1 क्लिनिक आहे आमचं. माधवबाग मधलं सुद्धा 1च आहे. आहे तो डाएट बॉक्स सुद्धा आहे आणि इथे वेटासाठी आणि डायबिटीस साठी असे साठी वेगवेगळी डाएट किट्स उपलब्ध आहेत. आपली पंचकर्म रूम आहे. ही पंचकर्म पेटी आहे. इथे झोपून पेशंटला पंचकर्म केलं जातं. तसेच हे शिरोधारा पात्र आहे शिरोधारा करण्यासाठी. यामध्ये आपण काढा टाकून डोक्यावर दात धरली जाते. याच्यात पूर्ण बॉडी मशाज होते, अर्धा तास मतलब 40 मिनिटं. त्याच्यावर म्हणजे मशाज झाल्यानंतर पेशंटला इकडे झोपूनच त्याला स्टीम दिली जाते. त्यासाठी हे वरून कव्हर केलं जातं आणि खाली स्टीमर मधून स्टीम येते. नंतर असे घातलं जातं पूर्ण आत बॉडी, फक्त मान बाहेर. नंतर स्टीमर आहे, तिकडून वाफ येते.
वाफ 20 मिनिटं लागते. 20 मिनिटसाठी स्टीम स्टीम गेली जाते. खूप छान झाला प्रोग्राम, मला आवडला आणि बरीच बेसिकली माहिती मिळाली. सो थँक्यू तुम्हाला पण. तुम्ही आले. सो ही आहे इथली ठाणा वर्तकनगर इथली माधवबागची टीम. सो मला खूपच छान वाटलं सगळ्यांना भेटून. क्लिनिक बघितलं म्हणजे पंचकर्मा ट्रीटमेंट सुद्धा ऑलरेडी सुरू आहेत आणि मला खरंच खूप छान वाटलं. म्हणजे एक म्हणजे फक्त मी ऐकून होते माधवबाग हा शब्द फक्त ऐकलेला होता, पण मी कधीही एवढा त्याचे फायदे आहेत आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष पेशंटकडनं त्याचे फायदे ऐकतो त्याच्यानंतर त्याचं खरं आपल्याला इम्पॉर्टंट समजतं असं मला कळतं. आणि प्रत्येक पेशंट अगदी मनापासून आणि त्यांचे अनुभव इतके छान सांगितले ना की त्याला मला खूप छान वाटलं. सो सगळ्यांना थँक्यू, माधवबाग सगळ्यांना थँक्यू, सगळ्या डॉक्टर्सला थँक्यू. आणि मी म्हणेन प्रत्येकाने इथे येऊन स्वतः अनुभव घेणं गरजेचं आहे असं मी नक्की सांगेन. सो थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स. चॅनल नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स. असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळत राहतील. थँक्यू सो मच.